सत्य जाणण्यासाठी प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर शोधा। समाजाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी समाज टीव्ही एक चांगला कार्यक्रम घेऊन येत आहे। सत्यशोधक प्रश्नोत्तरी। तर आजचा प्रश्न आहे, काही जण देव असतो असे का म्हणतात? अनेक जण देव असल्याचे मानतात म्हणून आम्हीही देव मानतो असे अनेक लोक सांगतात। वाडवडील मानतात म्हणून आम्ही मानतो। परंपरागत चालत आले आहे म्हणून आम्ही देव मानतो। अशा प्रकारे श्रद्धा निर्माण होते आणि लोक देव असल्याचे मानतात। इतर मानतात म्हणून आम्ही मानतो। यापेक्षा काही ठोस कारण कोणी देत नाही। आतापर्यंत देव कोणाला भेटल्याचा पुरावा कोण देत नाही। आणि बोलले जाते की देव आहे, देव असतो। काही धर्मग्रंथात आणि इतर साहित्यात देव असल्याचे दाखविल्यामुळे लोकांना त्याची सत्यता वाटते। गरजा भागल्यावर डोके गहाण ठेवणाऱ्या काही उच्च शिक्षित आणि श्रीमंत आस्तिक लोकांकडे पाहून सामान्य लोकांच्या धारणा बनतात की देव असतो। शिक्षित जर देव आहे असे म्हणत असतील तर सामान्य लोकांच्या पण धारणा तशाच बनतात। देवाचे अस्तित्व मानल्यामुळे जर कोणाला आर्थिक फायदा होत असेल तर तेच या निर्मितीचे कारक आहेत। हे आपण समजून घेतले पाहिजे। आपला धंदा असाच चालत राहावा म्हणून ते याचा सतत प्रचार करतात। आणि या जाळ्यात समाज अडकून पडतो, बळी पडतो। आपल्या देशातील मूलनिवासी बहुजनांना अशाच अनेक मार्गाने गुलाम करून ठेवले आहे। मानसिक कमजोर करून ठेवले आहे। माणसाला दुःख आहे हे आपण मान्य केले पाहिजे। आणि त्या दुःखांना न घाबरण्याचे कौशल्य माणसात निर्माण झाले पाहिजे। हे होऊ नये म्हणून हे असे देव निर्माण करण्यात आले आहेत। तो देव तुमची मदत करेल या अपेक्षेवर माणसाला झिजवत ठेवले जात आहे। यातून माणूस मानसिक कमजोर होतो, गुलाम होतो। भोळ्या आणि सामान्य आस्तिकांचे म्हणणे असते की देव असल्याचे मान्य करण्यात वाईट तर काही नाही ना? दृष्ट शक्तीचा नाश करणारा अशी देवाची व्याख्या असेल तर ते चांगलेच ना? अशी आस्तिक लोकांची धारणा बनविली असल्याने ते देवाला नाकारत नाहीत। देव असतो असेच ते म्हणतात। धन्यवाद। आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।